प्लस 9. नाउ मल्टिप्लाय 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9. तर इथे गुणाकार करायचा 1 गुणिले एक्स वर्ग अधिक 3x अधिक 9 म्हणजेच एक्स वर्ग अधिक 3x अधिक 9. आणि इथे एलसीएम एक्स मायनस 3 इन अनर ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9 आहे, त्यामुळे इथे 1 इंटू मायनस 9x लिमिट x टेन्स टू 3. लिमिट x टेन्स टू 3. therefore x square plus 3x minus 9x plus 3x minus 9x equal to minus 6x. So we write here minus 6x and remaining term is plus 9 divided by x minus 3 in another bracket x square plus 3x plus 9. Now numerator is here x square minus 6x plus 9. x square minus 6x plus 9 and denominator x minus 3 in another bracket x square plus 3x plus 9. Now we factor this expression x square minus 6x plus 9 means x square minus 3x minus 3x. 9 into coefficient of x square is here 1. 9 into 1 9 and 3 into 3 means 9. 3 गुणिले 3 बरोबर 9 आणि 3 अधिक 3 बरोबर 6. 3 अधिक 3 बरोबर 6 आणि 3 गुणिले 3 बरोबर 9 and middle term is minus 6x. So we take here 3 and 3 minus 3x minus 3x. तर आपण असं टर्म मधली अशी का लिहितो, तर आपल्याला फॅक्टर काढायचे प्लस 9. नाउ टेक कॉमन हियर x स्क्वेअर मायनस 3x. x इज हियर कॉमन x मायनस 3. हियर 3 इज कॉमन x मायनस 3. 3 इंटू 3 मायनस 3 इंटू मायनस 3 मीन्स 9 प्लस 9. तर कंसाच्या बाहेर मायनस आपण घेतले, वजाबाकीचं चिन्ह घेतले म्हणून कंसामध्ये इथे आपण मायनस घेतलं. हियर कॉमन टर्म इज एक्स मायनस 3 अँड एक्स मायनस 3. सो टेक एक्स मायनस 3 अँड रिमेनिंग टर्म्स आर एक्स मायनस 3. तर इथे आपण फॅक्टर पाडलेले आहेत. एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9चे फॅक्टर काय आहेत, एक्स मायनस 3 इन अनदर ब्रॅकेट ऑल्सो एक्स मायनस 3. तर आपल्याला फॅक्टर पाडून इथे लिहायचे एक्स मायनस 3 अँड एक्स मायनस 3 इथे कट करू शकतो, कारण इथे दोन्ही मल्टिप्लिकेशन, इथे पण मल्टिप्लिकेशन, असं आपल्याला डिलीट करता येतं. therefore रिमेनिंग टर्म्स आर एक्स मायनस 3 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9. now here limit is x tends to 3. so put here x equal to 3. 3 minus 3 square is 9. 3 into 3 plus 9 plus 9. 3 minus 3 is 0 divided by 27 equal to 0. Therefore answer is 0.